हॅलो नमस्कार, मी शारदा. तुमचं सर्वांचं खूप खूप स्वागत आहे शारदा मराठी व्लॉगमध्ये. माझ्या सर्व ताई दादा मैत्रिणींना श्री स्वामी समर्थ. दुपारचे 4 वाजले आणि इथे ना मी गव्हाचं दळण दळायला लावलंय. दिवसभर कसं ऊन असतं आणि उन्हामध्ये गिरणी चालू करायची तर मग तो आवाज पण येतो, त्याच्यामुळे ना मग मी 4 वाजता गिरणी लावली. आता गव्हाचं दळण चालू आहे आणि खाली दळण वगैरे केलं ना तर थोडीफार घाण कचरा वगैरे पडलेला तो झाडून घेते. पूर्ण हा ओपन स्पेस आहे ना पूर्ण झाडून घेते आणि एवढी हवा सुटते ना का सांगूच शकत नाही. AC पेक्षाही जास्त आवाज सुटते. एवढं छान वाटतं, इथं प्रसन्न वाटतं बाहेर. तर उद्या आहे ना धुवून पण काढणार आहे. तर आता इथं मस्त झाडून घेते. गव्हाचं दळण झाल्यानंतर नागलीचं पण दळण करायचं. घराच्या आजूबाजूचा परिसर वगैरे स्वच्छ ठेवला ना का छान वाटतं. आपण घर कसं स्वच्छ ठेवतो तसं बाहेरचा पण परिसर स्वच्छ ठेवला पाहिजे. आणि अंगणावरूनच घरातल्या स्त्रीची पण परीक्षा होते. असं म्हणतात का ह्या घरातल्या बाईचं अंगण किती स्वच्छ आहे याच्यावरूनच कळतं का तिचं घर पण किती सुंदर आणि स्वच्छ असेल. शनिवारचा एक व्हिडिओ मी अपलोड केलेला आहे, तर नक्कीच बघा. आणि हा 4 पासून पुढचा आहे. गिरणी वगैरे लावायची होती, गव्हाचं दळण दळायचं होतं, तर थोडासाच हा पण शूट केलेला आहे. मग त्याच्यानंतर आहे ना रविवारचा व्हिडिओ राहणार आहे. तर तुळशीसमोर रांगोळी वगैरे काढली ना का, पण इथे कपडे वगैरे धुतले ना का ती पण मग ओली वगैरे होते तर धुवून जाते. पण मी दररोज सकाळी तुळशीसमोर पण रांगोळी काढते. आणि ऊन बघा किती छान आलेलं आहे. इथं दही काल विरजत घातलं होतं तर बघा किती घट्टसर आणि एकदम मस्त असं दही तयार झालेलं आहे. घरचं दही खूप छान लागतं. विकत्रीच्या दह्यापेक्षा शक्यतो घरीच दही बनवायचं आणि घरचं दही खायला पण खूप छान वाटतं. तर बघा किती छान खाप निघाली आहे बघा. पाणी वगैरे अजिबात नाही, एकदम श्रीखंडासारखं दही आहे. दही तूप मी तर घरीच बनवते, विकत वगैरे घेत नाही. तर एखाद्या दिवशी ना तुम्हाला नक्कीच दाखवील दही घरच्या घरी कसं बनवायचं. दुपारचे 1:30 वाजता धुवून काढलं गव्हाचं आणि नागलीचं दळण दळलं होतं. तर गिरणी पण एकदम स्वच्छ केली. झाडांना पण पाणी घातलं, कारण हा पाईप आहे ना वरती असतोय घराचं काम चालू असल्यामुळे ना. तर मग आता खाली काढले, पण उन्हात का होईना झाडांना पाणी मारून घेतलं सर्वच. आणि आळत आले धुतलेले कपडे. तर आता हा पाईप पुन्हा वरती घ्यायला लागेल, पण आता तो 4 वाजता घेणार आहे वरती. आणि सर्व काही आजूबाजूचं घराचा परिसर एकदम स्वच्छ धुवून काढला. काम चालू आहे ना तर सतत धूळ येत असते. कुंडीमध्ये मनी प्लांटचे वेलाचे आहे ना असे कटिंग, तर बघा किती छान झालेले आहेत. गिरणी पण एकदम स्वच्छ केली आहे, ती घरात घ्यायला लागल. स्कूटी पण धुवून टाकली आणि वरपासून सर्व खालपर्यंत धुवत आले. इकडं झाडांना पाणी पण घालून दिलंय. आज आहे भारत पाकिस्तान मॅच, तर साहेब मस्तपैकी मॅच बघत बसलेत. बाहेरचं 2-4 दिवस मिळून ना धुवायलाच लागतं, नाही धुतलं ना तर इतकं खराब होतं. खूप धूळ वगैरे घरात येते ना, त्याच्यामुळे धुवूनच काढते. कैरी आणली होती तर आता ना मी कैरीचं लोणचं बनवते. एकच कैरी आणलेली होती आणि 50 रुपयाची ही एक कैरी आहे. तर आता मग म्हटलं चला संध्याकाळच्या जेवणावर आहे ना मस्तपैकी कैरीचं लोणचं बनवूया. तर कैरी साळायच्या आधीच धुवून घेतली होती आणि आता ना वरचं जे कातडं आहे ना ते सर्व काढून घेणार आहे आणि छोटे छोटे मस्तपैकी त्याचे काप करून घेणार आहे. आता ही वेळ आहे संध्याकाळची. मग मध्ये आहे ना मी बाहेरचं धुतल्यानंतर काहीच व्हिडिओ शूटिंग वगैरे काढलीच नाही, कारण मला पण दुसरे कामं वगैरे होते. आजचा वार आहे रविवार आणि रविवार म्हटल्यानंतर आहे ना दिवसभर कामं चालतातच. तर आता ना इथं मस्त छोटे छोटे पीस करून घेते कैरीचे तुकडे करून घेतले. आता इथं मीठ टाकून घ्यायचं आहे, साखर टाकायची आहे, लाल तिखट, हळदी पावडर आणि तेल आहे ना. मी मस्त काल कढी पकोडे बनवले होते ना, तर जे तळलेलं तेल आहे ना गरम केलेलं, तर ते मी एका भांड्यामध्ये काढून ठेवलेलं होतं. तर आता आहे ना तेच तेल टाकून घेणार आहे. म्हणजे असं पण तेल कसं गरम आहे त्याच्यामुळे ना मग तेच तेल वापरणार आहे. नाहीतर तुम्ही किटलीतलं पण तेल घेतलं ना तरी चालेल. तर इथं व्यवस्थितपैकी मिक्स करून द्यायचं आहे, एकदम व्यवस्थित मिक्स करायचं आहे. का सर्व कैरीला आहे ना जे आपण लाल तिखट, हळदी पावडर वगैरे जे काही वापरलेलं आहे ना साहित्य, ते सर्व त्याला तर व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. आणि आता ना झाकण ठेवून बाजूला ठेवते, म्हणजे अर्धा तासामध्ये ना एकदम व्यवस्थित असं मुरेल. तर आता घासलेले भांडे लावून घेते, त्याच्यानंतर स्वयंपाक करते. तर काय होतं, भांडे घासायला बरं वाटतं, पण लावायचं म्हटलं ना का खूप कंटाळा येतो. आणि भांडे लावले नाही ना तर किचन पण एकदम भरलेला दिसतो. तर आता नाही तर सर्व भांडे लावून घेते. आणि भांडे लावल्यानंतर आहे ना आपल्याला जे काही भांडे स्वयंपाकाला लागतात ना
ते बरोबर आपल्याला टायमात मिळतात. नाहीतर भांड्याच्या पाठीमध्येच भांडे असले ना तर एक भांडं आपल्याला लागत असलं ना तर सर्व भांड्यांचा आवाज होतो किंवा खालीवर सर्व भांडे करायला लागतात. तर इथं सर्व घासलेले सकाळचे मस्तपैकी भांडे वाळले तर ते लावून घेते आणि त्याच्यानंतर स्वयंपाकाला लागते. तर आता माझ्या मते 7:30 पावणे 8 वाजले, पण आज माझा स्वयंपाक पण एकदम शॉर्टकटमध्ये आहे. तर मी काय स्वयंपाक करणार आहे ना ते पण तुम्हाला दाखवणार आहे, पण खूप मस्त असा स्वयंपाक बनवणार आहे. 5 वाजता मुलांनी जरा खाल्लं होतं, त्याच्यामुळे ना आता त्यांना पण भूक नव्हती आणि आम्हाला पण दोघांना एवढी काही भूक नव्हती. तर मस्तपैकी मी नागलीच्या भाकरी बनवल्या आणि बेसन पिठाचं धिरडं बनवलं. तर इथं बघा मस्त अशा 4 भाकरी बनवल्या आम्हाला चौघं मायलेकांना आणि मस्त पातळ पातळ 2 धिरडे आणि नागलीच्या भाकरी पण एकदम पातळ अशा 4 बनवल्या आहे, म्हणजे एक एक खाल्ली का सगळ्यांचं पण काम होईल. लोणचं बघा किती छान मुरलं मस्त झालेलं आहे. तर असं आहे आज संध्याकाळचा आमचा मेनू. नागलीची भाकरी, मस्त धिरडं काढले, कडक कडक धिरडं. हे बघा नागलीच्या भाकरी पण एकदम मऊ लुसलुशीत झालंय, आजच नागलीचं पीठ दळलं. तर आता काय मला जास्त बनवायचं नाहीये. भांडे लावत होते तर ते भांडे लावायचे ठेवून दिले. साहेब बघताय आज भारत पाकिस्तान मॅच, त्याच्यामुळे मग ते घरात असल्यामुळे असंच माझ्या कामाचं असतंय. आता सर्वजण आम्ही हॉलमध्येच TV समोर जेवण करायला बसलो, कारण सर्वांनाच भारत पाकिस्तान मॅच बघायची होती. आणि कैरीचं लोणचं बनवलंय ना त्यांनी बघा किती मस्त असं तेल आणि पाणी सोडलंय, कारण आपण मीठ पण टाकलेलं आहे आणि साखर पण टाकलेली. तर मीठ पाणी सोडतं आणि साखर वितळते ना तर खूप छान आणि एकदम मस्त असं लोणचं झालं होतं कैरीचं. तर ते सर्व काही संपून गेलं. खूप मस्त कैरीचं लोणचं झालं होतं आणि आंबट वगैरे काही खाल्लं ना का झोप पण एकदम मस्त येते. तर आम्ही ना खरं सांगू ना तर रात्री कैरीचं लोणचं खाल्लं होतं ना तर झोपलो तर अक्षरशः जागसुद्धा आली नाही, एवढी छान मस्तपैकी झोप लागली होती. तर आता इथं माझा किचन वगैरे धुवून झाला. आता हे भांडे पण लावते, जे काही वरती सामान होतं ते सर्व जे त्या ठिकाणी ठेवून देते आणि थोडेसे भांडे ना ते पण लावून घेते. गॅसचं बटन बंद केलं, खिडक्या बंद केल्या, बाहेरच्या आता लाईटी वगैरे सर्वच बंद करायला लागेल. माझे व्हिडिओ तुम्हाला बघायला आवडत असेल ना तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा आणि मला सपोर्ट करा. तर आता किचनमधलं सर्व कामं आवरून झाले. तर मी काल म्हणजे शनिवारी सर्व काही TV युनिटवरचे ना फुलं वगैरे होते ना ते धुवून काढले होते, तर छान वाळले होते. आणि रात्री तर काही मग ते मी ठेवलेच नाही जास्त त्या ठिकाणी. तर आता ना हे सर्व फुलं आहे ना व्यवस्थित TV युनिटवर जे ते ठिकाणी ठेवून देते. तर सगळ्यात आधी ना TV युनिटवरची बाजू सर्व पुसून घेते. जिथं मी फुलं ठेवते ना ती बाजू काही सतत मी पुसत नाही. ते फुलं जेव्हा 8-15 दिवसांनी धुवायला काढते ना त्याच वेळेस पुसून घेते. तर इथं सगळी मंडळी भारत पाकिस्तान मॅच पण बघू राहिले आणि मध्ये ना माझं पण काम चालू आहे. तर मुलं आणि हे म्हणतात का तू जरा निवांत बसून घे, आम्हाला मॅच बघू दे आणि त्याच्यानंतर आहे ना तुझं काही काम कर. पण आता सगळेजण TV पण बघतात आणि मला पण हॉलमध्येच कामं आहे. तर मी बसून राहायचं आणि त्यांनी TV बघायची आणि नंतरून ही सगळी मंडळी झोपली वगैरे का मग ते कामं मला करायला लागतील. त्याच्यामुळे ना आता गप्पा करता करता किंवा TV बघता बघता ना हे सर्व काही TV युनिट वगैरे पुसून घेते आणि ते फुलं वगैरे छानपैकी ठेवून देते. तर असे एक एक कामं करूनच आपलं घर नीट नेटकट साफसुथरं टापटीप दिसतं. आपण एकदम मस्त काही घरातल्या वस्तू सर्व काढून आणि घर आवरायला काढू शकत नाही. एवढं काढलं तर खूप दमल्यासारखं होतं. त्याच्यामुळे आपल्याला जसा वेळ भेटेल ना तसं थोड्या वस्तू थोडं कानी कोपरे ड्रावर वगैरे काढून आणि आवरून घ्यायचं. मस्त अशी थंडगार हवा सुटली, बाहेर एकदम छान आणि प्रसन्न फ्रेश वाटू राहिलंय. एकदम हे ओपन स्पेसमध्ये ना AC पेक्षाही जास्त छान अशी गार हवा सुटेल असते, भारी वाटतं. एकदम थंडगार हवा सुटते. तर चला आता गिरणी पण मध्ये घेते, ती बाहेरच आहे, स्वच्छ करून ठेवली आहे पण ती ना मध्ये घेतलेलीच नव्हती. तर आता गिरणी आधी आणि मी मध्ये घेते घरात.
आणि गिरणीची पण एक टूर द्यायची आहे, लवकरच आपल्या चॅनलवर येणार आहे। माझी घरघंटी कशी आहे ते तुम्हाला सर्वांना मी दाखवणार आहे। एका ताईची मला कमेंट पण आली होती का ताई मला पण घरघंटी घ्यायची, तर थोडीफार माहिती सांगा। तर नक्कीच ताई, सॉरी मनापासून, कारण आहे ना माझं घराचं काम चालू असल्यामुळे ना अक्षरशः माझी ना खूप धावपळ होते, त्यामुळेच मला काही वेळच नाही मिळालेला। पण आता लवकरच तुम्हाला मी सांगणार आहे का घरघंटी कशी घ्यायची, कोणत्या पद्धतीची घ्यायची वगैरे। बाहेरच्या सर्व लाईटी बंद केल्या, गिरणी पण मध्ये घेतली। दही विरजत घालायचं आहे, तर दूध तापायला ठेवलं आहे आणि आता एवढं दही आहे तर साहेबांना ना ताक प्यायचं आहे। आता मी इथं ताक बनवून घेते। हे दही उद्यासाठी होईल, त्याच्यामुळे ना मी आता विरजत टाकतेच। रात्रीच्या वेळेस टाकलं ना का सकाळपर्यंत एकदम दही सेट होतं। आता इथं ना थोडंसं दही ठेवलं होतं, सर्व पातेल्याला असं आजूबाजूला लावून घ्यायचं आहे। माझ्याकडे ना दह्याचा माठ पण आहे, तर आता मी तो काढणार आहे। इथं दूध बघायचं आहे, कोमट आहे, गरम एकदम उकळीचं दूध घ्यायचं नाही तर असं कोमट घ्यायचं। आता ह्या पातेल्यामध्ये मी सर्व दूध ओतून घेणार आहे। मलाई काढून ठेवली, कारण मी घरी तूप बनवते त्याच्यामुळे मलाई काढून ठेवली। आता इथं व्यवस्थित मिक्स करून द्यायचं आहे आणि वरतीच ठेवायचं किचनवर वगैरे, फ्रीजमध्ये नाही ठेवायचं। उद्या सकाळपर्यंत एकदम मस्त असं सेट होऊन राहील दही। उन्हाळ्यामध्ये दही, दूध, ताक, लस्सी प्यायला छान वाटतं, तर आज दुपारी ना मी लस्सी बनवली होती। आता याच्यावर झाकण ठेवायचं आहे आणि ठेवून देते। उद्या सकाळपर्यंत एकदम छान असं दही सेट होऊन राहील। अशा पद्धतीने दही विरजायला टाकायचं, म्हणजे एकदम मस्त खापचे खाप दह्याची निघते, एकदम श्रीखंडासारखं दही होतं। आता उन्हाळ्याचे दिवस असल्यामुळे बघा मार्केटमध्ये माठ वगैरे मिळतात किंवा रस्त्याच्या किनारीला पण असतात, तर छोटं असं दह्याचं पण मिळतं। दह्याचं हे वेगळंच असतंय, कारण ते दही म्हणजे पाणी सोडणार नाही असं मिळतं, आणि जे काही पाण्याचं वगैरे असतं ना ते दुसरं राहतं। तर तुम्हाला घ्यायचं असलं ना तर आता दह्यासाठी तुम्ही पण माठ घेऊ शकता। फक्त ज्यावेळेस आपण दह्यासाठी माठ घेतो ना तर त्या दुकानदाराला असं सांगायचं का मला दही विरजत घालायच्यासाठी माठ पाहिजे का, त्या म्हणजे ते तुम्हाला त्याच पद्धतीने माठ देतील। तर आता इथे ना मी ताक बनवायला घेतलंय, मस्तपैकी ताक पण बनवून झालंय। थोडंसं मीठ टाकलंय, पाणी टाकलंय दह्यामध्ये आणि मिक्सरला ना फिरून घेतलंय। तर बघा किती, तर बघा खूप मस्त असं ताक पण तयार झालेलं आहे। तर म्हणजे झोपायच्या आधी ना ताक पण प्यायचं आहे। आजच म्हणजे पहिला दिवस आहे ताक बनवायचा किंवा लस्सी बनवायची। तर चला आता ह्या व्हिडिओचा मी एंड करते। कसा वाटला आजचा व्हिडिओ कमेंटमध्ये नक्कीच सांगा। व्हिडिओ आवडला तर लाईक, शेअर, चॅनलला सबस्क्राईब करा। लवकरच नवीन व्हिडिओ घेऊन येईल, तोपर्यंत सर्वांना बाय बाय। श्री स्वामी समर्थ, शुभरात्री।